नमस्कार. नेचराईज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मानवी रक्ताच्या एका विशेष गटाबद्दल जाणून घेणार आहोत. रक्तगट एबी. रक्त आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे, जे ऑक्सिजन आणि पोषक तत्वे वाहून नेते. पण हे रक्त एकाच प्रकारचे नसते. ते वेगवेगळ्या रक्तगटांमध्ये विभागलेले आहे. नेचराईज मराठीच्या या विशेष भागात आपण मानवी रक्तगटांचे विज्ञान आणि त्याचे आपल्या आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून घेणार आहोत. आपला आजचा फोकस आहे रक्तगट एबी, ब्लड ग्रुप एबी. हा सर्वात दुर्मिळ मानवी रक्तगट आहे. पण तो केवळ दुर्मिळ नाही, तर तो वैद्यकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. रक्तगट एबीला विशेष बनवणारे विज्ञान काय आहे? चला, लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर असलेल्या अँटीजन्सच्या रचनेकडे लक्ष देऊया. प्रत्येक लाल रक्तपेशीच्या पृष्ठभागावर विशिष्ट प्रथिने असतात, ज्यांना अँटीजन्स म्हणतात. रक्तगट AB- ए आणि बी हे दोन्ही अँटीजन एकाच पेशीवर उपस्थित असतात. येथे पहा, एबी रक्तगटाच्या लाल रक्तपेशींवर अँटीजन ए आणि अँटीजन बी हे दोन्ही अँटीजन स्पष्टपणे दिसत आहेत. हीच त्यांची खरी ओळख आहे. रक्तगट एबीला सर्वयोग्यग्राही युनिव्हर्सल ॲक्सेप्टर असेही म्हटले जाते. याचा अर्थ काय आहे ते आता आपण वैज्ञानिकदृष्ट्या समजावून घेऊया. रक्तगट AB- प्लाझ्मामध्ये ए किंवा बी अँटीजन विरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज नसतात. अँटीबॉडीज नसणे हे सर्वयोग्यग्राही असण्याचे मुख्य कारण आहे. अँटीबॉडीज नसल्यामुळे जेव्हा AB- गटाच्या व्यक्तीला इतर कोणत्याही गटाचे ABO किंवा AB रक्त दिले जाते, तेव्हा ते स्वीकारले जाते आणि रक्ताचे गठ्ठे तयार होत नाहीत. आता आपण AB- रक्तगटाचे दोन उपप्रकार पाहू, AB पॉझिटिव्ह आणि AB निगेटिव्ह. RH फॅक्टर यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. RH फॅक्टर हा लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर असलेला आणखी एक अँटीजन आहे. जर हा RH अँटीजन असेल तर रक्तगट पॉझिटिव्ह प्लस आणि नसेल तर निगेटिव्ह फायनस असतो. AB पॉझिटिव्ह, AB+ व्यक्तींमध्ये A, B आणि RH हे तिन्ही अँटीजन असतात. तर AB निगेटिव्ह, AB व्यक्तींमध्ये फक्त A आणि B अँटीजन असतात, पण RH अँटीजन नसतो. रक्तसंक्रमण, ब्लड ट्रान्सफ्युजन करताना रक्तगटांची सुसंगतता, कंपॅटिबिलिटी खूप महत्वाची असते. AB गटासाठी नियम कसे लागू होतात ते पाहूया. AB पॉझिटिव्ह, AB+ सर्व रक्तगट स्वीकारू शकतो, पण फक्त AB+ व्यक्तीलाच रक्त देऊ शकतो. तर AB निगेटिव्ह, AB फक्त निगेटिव्ह रक्तगट स्वीकारू शकतो, पण AB+ आणि AB- या दोघांनाही रक्त देऊ शकतो. आपण पाहिले की रक्तगट AB अँटीबॉडीजच्या अभावामुळे इतर कोणत्याही रक्तगटाचे रक्त स्वीकारण्याची क्षमता ठेवतो, म्हणूनच त्याला सर्वयोग्यग्राही म्हणतात. AB रक्तगट दुर्मिळ असला तरी त्याचा वैद्यकीय वापर खूप महत्वाचा आहे. ट्रान्सफ्युजनच्या आपत्कालीन परिस्थितीत हा गुणधर्म जीव वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा. रक्तदानाचे महत्त्व लक्षात घ्या आणि अधिक माहितीसाठी नेचराईज मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.